भंडारा जिल्ह्यातील भंडारा नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना थांबवून लूटमार करणाऱ्या युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पिपरी पुनर्वसन फाट्यावर रात्रीच्या सुमारास काटेबामणी तालुका तुमसर येथून दुधाची गाडी घेऊन नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहक व चालकाला लूटमार व चाकू मारण्याच्या प्रयत्नात करण्यात आला। सविस्तर घटना अशी आहे की चालक पंकज बिसने राहणार टाकला व मजूर पंकज रहांगडाले राहणार टाकला तालुका मोहाडी जिल्हा भंडारा हे आपल्या आयशर गाडी क्रमांक MH36 AA 3213 मध्ये दुधाचे कॅन भरून भंडारा येथील दूध डेअरीमध्ये दुधाचे कॅन सोडून नागपूरच्या दिशेने जात असताना रात्री अंदाजे 2:30 वाजताच्या दरम्यान मौजा पिपरी फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर नैसर्गिक विधीकरिता उभे असताना 2 मोटरसायकलवर एकूण 4 अनोळखी युवक आले। त्यांची वय अंदाजे 25 ते 30 वर्ष होती। त्यांनी या गाडी चालकाला चाकूचा धाक दाखवून पैशाची मागणी केली व पंकज बिसने याच्या खिशातून 250 रुपये नगदी काढले व त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली। त्यांना पिंडकेपार जवळील रेल्वे लाईनचे पारीवर नेऊन पुन्हा एकदा मारहाण केली व मर्डर करण्याची धमकी दिली। तसेच दोघांचे मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतले। दोघांनीही कसाबसा आपला जीव वाचवत पळ काढला व जवाहरनगर पोलीस स्टेशन गाठले। पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आपली तपासाचे चक्रे गतीने फिरवून भंडारा शहरालगत असलेल्या गणेशपूर परिसरातील 4 युवकांना या प्रकरणात अटक केली। या युवकात तेजस सुनील घोडीचोर वय 27 वर्ष, मोहित विष्णू मडामे वय 20 वर्ष, तेजस दादाराम बडवाईक वय 23 वर्ष, सागर देवानंद भुरे हे सर्व आरोपी राहणार गणेशपूर भंडारा यांनी सदर गुन्ह्याचे केल्याचे कबूल केले। यानुसार 4ही आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली। सदर आरोपींविरोधात पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे अपराध क्रमांक 199 25 अंतर्गत कलम 309(6) भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली। सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बोरकर तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री पुरुषोत्तम राठोड, पोलीस हवालदार गजबिये, पोलीस हवालदार वरखडे, पोलीस नायक लोकेश शिंगाडे तथा जवाहरनगर पोलिसांनी ही कारवाई केली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।